नाशिकमध्ये रंगपंचमीनंतर काल रामकुंड परिसरात तरुणांकडून जी हुल्लडबाजी झाली आणि जो घृणास्पद प्रकार झाला त्यामुळे नाशिककरांसोबतच गोदाप्रेमी देखील प्रचंड नाराज झालेले आहेत। या ठिकाणी रंगपंचमीचा उत्सव साजरा करून आलेल्या तरुणांनी या ठिकाणी हुल्लडबाजी केली, अंगावरचे कपडे फाडत गोदावरीत फेकले। एवढंच नाही तर पायातले चप्पल बूट देखील या गोदापात्रात फेकण्यात आले। या संपूर्ण गोदावरीला स्वच्छ ठेवण्यासाठी, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी एकीकडे गोदाप्रेमी हायकोर्टापर्यंत लढाई लढत असताना नाशिककरांचा हा संपूर्ण जो हिडीस प्रकार आहे तो योग्य आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। देवांग जानी आपल्यासोबत आहेत, वर्षानुवर्ष गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी ते लढा लढत आहेत। देवांग भाई, कालचं सगळं दृश्य बघून नेमकी काय भावना झाली तुमची? कालचा प्रकार अत्यंत संतापजनक होता, वेदनादायी होता आणि क्लेशदायी होता। या प्रकारे गोदावरीमध्ये एकमेकांना चपला फेकून मारता, रामकुंड जिथं श्रीरामाने स्नान केले, आगामी काळामध्ये आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्या सिंहस्थ कुंभमेळ्याची नोंद युनेस्कोमध्ये झालेली आणि या प्रकारे एज्युकेटेड पोरं या प्रकारे वर्तन करतात। लाज वाटली पाहिजे। त्यांच्या घरांच्या आईबापांनी काही संस्कार वगैरे दिले का नाही? आणि काल विशेष म्हणजे महिला दिन होता आणि महिला दिनी या प्रकारे तुम्ही नदीचा अपमान करता, अवमान करता, ते पोलिसांच्या साक्षीने, सुरक्षा रक्षकांच्या साक्षीने। आपल्या याचिकेमध्ये क्लिअर कट महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं, मी गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करतोय, प्रदूषण करते जे कोणी असतील त्यांच्यावर 1000 रुपये दंडाची प्रावधान वगैरे करतोय। तर काल अख्खी यंत्रणा समक्ष हा प्रकार घडलेला आहे। याच्यामध्ये नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी कॉग्निझन्स घेतला पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे, संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजे। माननीय पोलीस आयुक्त जे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वारंवार सांगत असतात आणि तशी प्रचितीसुद्धा त्यांनी नाशिककरांना दिली आहे। तर आपल्या TV9 मराठीच्या माध्यमातून त्यांनासुद्धा विनंती करतो की सर्व जे होते उपद्रवी मूल्य, ज्यांनी आमच्या गोदावरीचा अपमान केला, आमच्या धार्मिक भावना दुखवल्या, त्या एकेकाला तुम्ही शोधून काढा आणि त्यांना रामकुंडावर आणा आणि इथं सर्व नाशिककरांचा देखत त्यांना फटके मारा। पण कुठेतरी एकीकडे गोदावरी पवित्र ठेवण्यासाठी नाशिककर प्रयत्न करत आहेत, तुमच्यासारखे गोदावरी प्रेमी जे आहेत ते प्रयत्न करत आहेत। मग ही नवीन पिढीची मानसिकता नेमकी काय अशी होत चालली आहे? हे मूळ नाशिककर असू शकत नाही। मूळ नाशिककर असा क्लेशदायक प्रकार चपला घेऊन आपल्याकडे रामकुंडामध्ये किंवा कुठल्याही कुंडामध्ये उतरायची प्रथाच नाही आहे। हे जे कोणी आलेले ते बाहेरचे लोक आहे, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे। कुठलाही मूळ नाशिककर या पद्धतीने वर्तन करणार नाही। आपली नेमकी आता पुढची मागणी काय असणार आहे? नंबर 1, काल जे माननीय पोलीस आयुक्तांनी जो व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर ही माहिती व्हिडिओसह त्यांना देण्यात आलेली आहे। त्यांना व्हॉट्सअपसुद्धा करू, त्यांना डिजिटल इंडियाच्या नावाने त्यांना मेलसुद्धा करू, गरज पडली तर त्यांची भेटसुद्धा घेऊ। पण त्यांनी याच्यामध्ये सुमोटो कारवाई करणं अपेक्षित आहे। आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे, नाहीतर या प्रकारे जर पूर्ण भारतभर आपलं चित्र जात असेल तर नाशिकचं नाव याच्यामध्ये खराब होऊ शकतं आणि कुंभमेळ्याला गालबोट लागू नये त्यामुळे आम्ही संयम राखलेला आहे। पण याच्यामध्ये नाशिक महानगरपालिका असो, पोलीस प्रशासन असो, यांनी सुमोटो कारवाई केली पाहिजे। नाही तर आम्ही लिगल कारवाई ज्या पद्धतीने करतो तर आम्ही आमच्या पद्धतीने लिगल कारवाई करू, त्याचे परिणाम आगामी काळामध्ये दिसतीलच। नाशिकमध्ये काल रंगपंचमीनंतर जे काही हिडीस आणि वेदनादायी चित्र नाशिकच्या गोदाप्रेमींना आणि नाशिककरांना बघायला मिळालं ते अत्यंत क्लेशदायक होतं। या संपूर्ण गोदाघाट परिसरात तरुणांनी जी काही हुल्लडबाजी केली, गोदावरीच्या पात्रात चपला बूट फेकले, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नाशिक पोलिसांनी कठोर कारवाई करत कायद्याचा बालेकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा दाखवून द्यावं अशी मागणी गोदाप्रेमी करतायत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।